रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुढीपाडव्याचा सण। गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून हिंदू शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस देखील मानला जातो। कारण हा दिवस जो आहे तो म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो। चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो आणि गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात असते। तसे त्या पवित्र दिवशी चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होत असते। गुढीपाडव्याचा हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे, नवीन व्यवसाय किंवा गृहप्रवेश यांसारखे जी शुभ कार्य आहेत तर ते शुभ कामे करण्यासाठी देखील पंचांगामध्ये कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही। हा इतका संपूर्ण दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो। या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे। गुढीला ब्रह्मदोष देखील मानलं जातं। ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असं देखील सांगितलं जातं। तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी रामायणानुसार रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परतले, तोच हा दिवस होता। घरासमोर उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक असते। गुढीपाडवा हा सर्वसाधारण दिवस नसून तो वाईटावरती चांगल्याचा मात म्हणून साजरा केला जातो। या दिवशी जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो। या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्याला दिले जाते तेवढेच महत्त्व या दिवशी स्नानाला सुद्धा दिलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान देखील केलं जातं। ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान करतो अगदी त्याच पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान केलं जातं आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे, परंतु ते सर्वांना शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। तसेच सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, शत्रुता नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होते। तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे? हे स्नान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 19 मार्चला गुरुवारी सकाळी करायचा आहे। बघा, गुरुवारी सकाळी अमावस्यासुद्धा असणार आहे, म्हणजे ही फाल्गुन अमावस्या जी आहे तर ती 18 मार्चला सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि तीच अमावस्या 19 मार्चला सकाळी 6:53 संपणार आहे। म्हणजे साधारणतः 7 वाजता ही अमावस्या तिथी संपणार आहे। त्यानंतर आपल्याला जी गुढी आहे तर ती उभारायची आहे आणि गुढीची पूजा करायची आहे। 7च्या अगोदर आपल्याला गुढी उभारायची नाही, गुढीची पूजासुद्धा आपल्याला करायची नाही। 7 वाजल्यानंतरच तुम्ही गुढी उभारू शकता, कारण की 19 मार्चला प्रतिपदा जी आहे तर ती 7:15 सुरू होत आहे। आता पहा, आपण ही जी एक वस्तू या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला अमावस्येला सुद्धा जे काही फळ आहे तर ते सुद्धा प्राप्त होणार आहे। कारण तुम्हाला माहीत आहे की अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं। अमावस्येच्या तिथीवरती जर आपण पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केलं तर प्रखर पितृदोष हा दूर होत असतो। तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच घरातील प्रत्येक व्यक्तीने हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचा आहे। कारण गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर तो हिंदू नववर्षाचा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे येणारे हे वर्ष आपल्याला अत्यंत सुखाचं जाण्यासाठी, आपल्यामधली असलेली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, अडचणी काढून टाकण्यासाठी तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी करायचं आहे। आजारी व्यक्ती असेल घरामध्ये तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे। तर घरामध्ये सगळ्यांनी हा उपाय जर केला तर घरात अगदी आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असतं। येणारे वर्ष हे आपल्या भरभराटीचं जात असतं। या गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असते। आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात तर ते सुद्धा दूर होत असतात। बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। अशा वेळी आपण जर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची कृपादृष्टी
गोष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि हीच इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रमसुद्धा करत असतो. बऱ्याचदा कष्ट करून देखील आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश हे मिळत नाही आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केले तर नक्कीच आपल्याला प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते मिळत असतात. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात. आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आणि आपल्यावर माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेरांची कृपादृष्टी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर माता लक्ष्मीसह भगवान कुबेर हे धनाचे देवता मानले जातात. कुबेर प्रसन्न झाला तर आर्थिक समस्या या दूर होतात. जर या देवता आपल्यावरती नाराज असल्या तर आपल्या आर्थिक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो आणि म्हणूनच या देवतांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही खास वस्तू खूप महत्त्वाच्या असतात. तसेच हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व शत्रू हे नष्ट होतात. शत्रूच्या मनामध्ये आपल्याबद्दल जी काही वाईटता आहे, जी काही नकारात्मकता आहे ती भ्रष्ट होते. हे उपाय केल्यामुळे शत्रूचे मन जे आहे तर ते बदलत असतात. जे आपले शत्रू आहे तर तेच आपले मित्र होत असतात. ते आपल्याबद्दल चांगला विचार करू लागतात. तसेच घरातील लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्याने मुलांचा हट्टेपणा, चिडचिडेपणा हा सुद्धा कमी होतो. मुलांना सुद्धा आरोग्य वर्षभर चांगले राहत असते आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. शक्य असेल तर कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही थंड पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि सर्वप्रथम या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद. एक चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो आणि त्यांना हळद ही अतिशय प्रिय आहे. म्हणून चिमूटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान केल्याने शरीरातील दोष हे दूर होतात, सकारात्मकता वाढत असते. माता लक्ष्मीचा आणि कुबेरांचा आशीर्वाद हा देखील मिळत असतो आणि म्हणून चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर पुढची वस्तू जी आहे तर ती म्हणजे कडुलिंबाची पानं. तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं जी आहे तर ती सुद्धा हळदीसोबत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. कडुलिंबाची पानं टाकून स्नान केल्याने आपल्या शरीरातील व घरातील नकारात्मकता ही ऊर्जा दूर होत असते. आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असतं. कडुलिंबाची पानं जी असतात तर ती आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. आपल्या शरीरामध्ये असणारी अशुद्धता जे आहे तर ते देखील ती दूर करत असतात. गुढीपाडव्याला या कडुलिंबाच्या पानाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून 2 कडुलिंबाची पानंसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही तर तुम्ही नक्कीच गंगाजल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते टाकू शकता. नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं तर तिथे 15 रुपयाची गंगाजलाची बॉटल मिळते, ती देखील तुम्ही आणू शकता. त्यातील तुम्हाला 2 ते 3 थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गंगाजल हे अतिशय पवित्र मानलं जातं, शुद्ध मानलं जातं. जर आपण गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असतं आणि त्याची शुद्धता जी आहे तर ती वाढत असते आणि म्हणून आपल्याला थोडंसं गंगाजलसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर या वस्तू टाकल्यानंतर तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते अंगाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. जर तुम्ही तिळाचं तेल लावणार असाल तर त्यानंतर तुम्हाला साबण लावायची, फक्त तुम्हाला पाण्याने आंघोळ करायची आहे. तर ह्या ज्या वस्तू पाण्यामध्ये आंघोळीच्या तुम्हाला टाकायच्या आहेत तर स्नान करत असताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्यू मंत्राचा जप केला तरीही चालेल. शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करू शकता. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आंघोळीचा जो तुमचा मग आहे तर त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे ते टाकायचे आहेत. तसंच पाणी तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांना समर्पित करायचं आहे. बाथरूममधूनच तुम्ही हे जल जे आहे ते अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. अगदी तुम्ही शक्य असेल तर कपडे परिधान करून बाल्कनीमध्ये उभा राहून किंवा घरासमोर दक्षिणेकडे तोंड करून हे जल जे आहे तर ते अर्पण केले तरीही चालेल. जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कारण की या दिवशी अमावस्या तिथीसुद्धा आहे आणि पाडवासुद्धा आहे. त्यामुळे या दिवशी पितरांची सेवा जी आहे तर ती केली जाते. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही सोने चांदी नाही खरेदी केलं नाही तरी देखील चालेल, पण आपल्या देवघरातील देवांसाठी तुम्हाला एक नवीन वस्त्र जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. आदल्या दिवशी गुढीची जी खरेदी आहे तर ती
की तुम्हाला पाडव्याच्या दिवशी तुम्हाला देवांना आसन जे आहे तर ते टाकायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच तुम्ही हे नवीन वस्त्र जे आहे तर ते देवांसाठी खरेदी करू शकता आणि ते वापरू शकता. आता या दिवशी जो स्नानाचा शुभमुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 6:24 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. या स्नानांच्या मुहूर्तावरती तुम्ही स्नान जे आहे तर ते केले तरीसुद्धा चालेल. शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहे तेव्हा तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू सांगितल्या तर त्या आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी जास्त परिणाम करत असतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत. या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. म्हणून प्रत्येकाने असं जे स्नान आहे तर ते करायचं आहे. जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गोमूत्र आणि हळद एका तांब्यामध्ये घेऊन हे पाणी जे आहे तर ते उंबरट्यावरती शिंपडायचं आहे आणि उंबरटा जो आहे तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यामुळे आपल्या घर जे आहे तर ते पवित्र होत असतं, त्याचं पावित्र्य राखलं जातं. कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. म्हणून तुम्ही हा उपायसुद्धा तुम्हाला उंबरट्यावरती आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं जी आहे तर तीसुद्धा नक्कीच खायची आहेत. या दिवशी बघा, गूळ आणि कडुलिंबाची पानं आणि धने जे आहे तर ते एकत्रित बारीक केले जातात आणि त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जातो. शक्य असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. शक्य नसेल तर कमीत कमी एक तरी कडुलिंबाचं पान जे आहे तर ते आपल्याला खायचं आहे. त्यामुळे वर्षभर आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहत असतं. आपली आर्थिक भरभराट होत असते. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.